मंडळी 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. आपल्याला सगळ्यांना उपवास असतो. पण एकादशी आणि दुप्पट खाशी असं जर तुम्हाला तुमचं होऊ नये वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शास्त्रानुसार उपवास केला तर तुम्हाला आरोग्याला तर लाभ होईलच, पण मनाला सुद्धा शांती मिळेल. आणि आषाढी एकादशीच्या उपवास करण्यामागे जो हेतू सांगितलेला आहे, मग तो शारीरिक मानसिक असेल तर तो साध्य होईल. पण त्यासाठी उपवास कसा करावा हे मात्र माहिती पाहिजे आणि त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे. आता सगळ्यात आधी बोलूया उपवासाच्या दिवशी काय खायचं आणि काय नाही खायचं यावर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास करायला सांगितला जातो तोच मुळात शरीराची शुद्धी करण्यासाठी, बरोबर. आता शरीराची शुद्धी करण्यासाठी म्हणजे काय, तर जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीरातले सगळे नको असलेले घटक शरीर आपोआपच बाहेर काढतं. सगळी स्वच्छता शरीर आपोआप करतं, कुठलेही औषधं घेण्याची गरज नाही. पण त्यासाठी उपवाससुद्धा आपण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायला हवा. तुम्हाला माहिती आहे का, जपानचे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी 2016 साली शोध लावला की ॲटोफिजी या कन्सेप्टचा. म्हणजे जर तुम्ही 16 तास उपाशी राहिलात तर शरीरामध्ये एक अशी यंत्रणा कार्य करायला चालू करते की ती शरीरातले सगळे नको असलेले घटक आपोआप बाहेर फेकते आणि शरीर स्वच्छ करते. कुठलंही औषध घेण्याची गरज पडत नाही आणि जे काही छोट्या मोठ्या आजारांचे जंतू आपल्या शरीरात असतात किंवा नको असलेले घटक साठलेले असतात ते आपोआप शरीर बाहेर फेकतं. पण आता तुम्ही म्हणाल 16 तास उपाशी राहायचं किती अवघड आहे. एकादशी आहे ना, त्यासाठी आपल्याला ती मदत करते. अगदी 16 तास उपवाशी राहण्याची गरज नाही, पण एकादशीचा उपवास जरा शास्त्रानुसार केला तरीसुद्धा हे साधलं जाणार आहे. करायचं काय, मुद्द्याचं बोलावं बाई, फार बडबड करता तुम्ही, असं काही जण कमेंट करतात. तर मी मुद्द्यावर येते. एकादशीच्या दिवशी तळलेले कुठलेही पदार्थ खायचे नाहीत. साबुदाणा वडे नाही, वाटलं तर कधीतरी नंतर करून खा तुम्हाला आवडत असतील तर. पण एकादशीच्या उपवासामध्ये तळलेले पदार्थ खाणं अपेक्षित नाही. त्यामुळे उपवासाच्या पापड्या असतील, उपवासाचे वडे असतील तर त्यापासून कृपया करून लांब राहा, जर तुम्हाला खरा उपवास करायचा असेल तर. एकादशीच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला झेपेल, तब्येतीला झेपेल त्याप्रमाणे उपवास करावा हे मान्य. अनेक जणांना डायबेटीस असतो, थायरॉईड असतो, काय काय वेगवेगळे हेल्थ इश्यूज असतात, गोळ्या घ्यायच्या असतात. त्यामुळे अर्थात अगदी उपाशी पोटी राहून उपवास करायला तुम्हाला कोणीही सांगत नाही. भगर तुम्ही खाऊ शकता, सुंदर पर्याय आहे भगर, आणि भगर आरोग्यदायी सुद्धा आहे बरं का. भगरीचे तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला एवढे फायदे सापडतील शरीरासाठी, तर भगर खाऊ शकता. मग भगरीच्या रेसिपी सुगरणींना सांगायला नकोच, भरपूर असतात. पण तळलेलं अजिबात खाऊ नका. बटाट्याचे चिप्स किंवा बटाट्याचे साबुदाणा वडे, बटाट्याच्या पापड्या, आणि बटाटासुद्धा कृपा करून खाऊ नका. बटाटा उपवासाला चालतो हा शोध आपल्याकडे कुणी लावलाय खरंच माहीत नाही, पण मुळात बटाटा उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने आपण एरवी खातो त्याच्यापेक्षा सुद्धा हेवी खातो. त्यामुळे जर खरा तुम्हाला एकादशीचा उपवास करायचा असेल तर बटाट्यापासून लांब राहा, तळलेल्या पदार्थांपासून लांब राहा. फळं भरपूर खा. तुम्हाला हवी ती फळं भरपूर प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी प्यावं. पाणी हे शरीर शुद्धी करणारं असतं. सगळ्यात चांगला उपाय असतो उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी पिणं. दुसरी गोष्ट म्हणजे या आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी फक्त लंघन करायचं म्हणजे फक्त लंघन करायचं असा त्याचा अर्थ नसतो. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करताय तर त्याला उपवास म्हणता येणार नाही असं धर्मशास्त्र सांगतं. उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असं शास्त्र सांगतं. उपवासाच्या दिवशी तुम्ही धार्मिक ग्रंथांचं वाचन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयांची आसक्ती दूर करायची असते उपवासाच्या दिवशी. विषयांची आसक्ती म्हणजे काय, तर या दिवशी कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं होणार नाहीत घरात, याची काळजी घ्यायची. कुणालाही शिव्या द्यायच्या नाही, कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये वाईट विचार आले नाही पाहिजे. हा सुद्धा उपवासच असतो. ही मनाची शुद्धी असते. शरीराची शुद्धी कशी करायची आपण सुरुवातीला पाहिलं की काय खायचं काय नाही खायचं. चहा कॉफी ज्यांना सवय असते ते घेऊ शकतात, पण उपवासाच्या दिवशी ना कमीत कमी एकदाच घ्यावी. कारण की चहा आणि कॉफी दोन्ही ॲसिडिटी वाढवतं. उपवासाच्या दिवशी जर ती तुम्ही घेतली तर डोकं दुखणं किंवा आणखीन त्रास होणं अशा गोष्टी होऊ शकतात.
ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता, हा एक सुंदर चांगला पर्याय आहे. उपवासाच्या दिवशी काय खावं काय नाही खावं यावर आपल्याकडे डायटिशियन आहेत अमृता कुलकर्णी यांचा एक पॉडकास्ट आहे, त्यामध्ये त्या फार सुंदर समजून सांगतायत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये त्यांनी सविस्तर पदार्थांची नावं आणि रेसिपीसुद्धा सांगितलेल्या आहेत की ज्या आरोग्यासाठी हितकारक आहेत. आता दुसरी गोष्ट, उपवासाच्या दिवशी नामस्मरण करावं, त्याने मनाची शुद्धी होते. हरिकीर्तनात जावं, भजनात मन रमवावं, हे अपेक्षित आहे शास्त्राला. पण आता जर तुम्हाला हे सगळं करायला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेला पांडुरंगासमोर बसून कुठल्याही एका मंत्राचा जप करू शकता किंवा पांडुरंगासाठी हरिपाठ म्हणू शकता, स्तोत्र म्हणू शकता. ही उपासना तुम्ही उपवासाच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी दिवसभर मोबाईलचा उपवाससुद्धा तुम्ही निवडू शकता. म्हणजे फक्त कामाचे फोन घेणं, त्या व्यतिरिक्त कुठलेही व्हिडिओ न बघणं किंवा कुठलाही वेळ आपला वाया जाईल अशा पद्धतीने मोबाईलचा वापर न करणं, हा सुद्धा एक सुंदर उपवासाचा प्रकार म्हणू शकतो. शास्त्राला अपेक्षित आहे की मन सगळ्या बाजूनी एकाग्र करून देवाच्या चरणी लावावं. आता तुम्ही सकाळी उठताय, ऑफिसला जाताय, तुमची कामं असतात कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर, तर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर कमीत कमी साध्या पद्धतीने उपवास करून मनाचा निग्रह करून वाईट विचारांपासून मनाला लांब ठेवणं, या गोष्टी तर करूच शकता. हे सगळं ईश्वरापर्यंत पोहोचतं बरं का. नाहीतर इकडे उपवास करायचा, दाबून साबुदाणा खिचडी खायची, साबुदाण्याचे वडे खायचे, अनेक पदार्थ, आणि मग खायचं मस्त दुपारी निवांत झोप काढायची, लोळायचं. नाही हो, याला उपवास नाही म्हणत. शास्त्रामध्ये याला मान्यता नाही. उपवासाच्या दिवशी जागं राहून जेवढा वेळ मिळेल तेवढा ईश्वर चिंतनामध्ये घालवणं, स्वतःमध्ये सुधारणा करण्यात, आत्मपरीक्षण करण्यात घालवणं, हे शास्त्राला अपेक्षित आहे. मन आणि शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये. गुणीजनांचा सहवास मिळावा. या दोन्ही क्रियांनी मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास घडतो. कारण मुळातच उपवास शब्दाचा अर्थ आहे ईश्वराच्या जवळ राहणे. मग ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने आहे. साधं गणित आहे त्यामागे. ज्या दिवशी आपण उपवास करतो त्यामुळे शरीराचं लंघन होतं, म्हणजे शरीराचे विकार दूर होतात. मनाचं लंघन केलं तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन कामात, हरिकीर्तनात, भजनात रमवलं की आपोआपच आपलं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं. अनन्य भावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण या दिवशी जेवढं जास्त होईल तेवढं करावं. आता या व्हिडिओमध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा आषाढी एकादशी संदर्भात तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यासाठी धार्मिक पुस्तकांचा आधार घेतो, तसंच संतांची प्रवचनं, कीर्तनं या सगळ्याचा सुद्धा आधार घेत असतो. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही जर आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.